हाय सगळ्यांना। तर आज आपला लाईव्ह क्लासचा 8वा दिवस आहे। सगळ्यांना आपण जॉईन होऊन घेऊयात आणि मग पुढची सुरुवात करूयात। आज आपण लाईव्ह क्लासमध्ये 8व्या दिवशी 38 साईजची ड्राफ्टिंग बघणार आहोत। तर बरेच मला आधी मेसेज पण यायचे की ड्राफ्टिंग सहित आम्हाला लाईव्ह मध्ये दाखवायचं आहे, कारण बऱ्याचशा महिला नवीन आहेत, त्यांना कळत नाही। तर बरेचसे मला मेसेज पण आलेले आहेत की आम्हाला लाईव्ह मध्ये ड्राफ्टिंग जे केलेले आहे ते दिसत नाही। तर नंतर व्हिडिओ आहेत आपले यूट्यूब चॅनलवरती, ते व्हिडिओ बघू शकता तुम्ही। जे आपण लाईव्ह क्लास घेतो त्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओ असतात, ते व्हिडिओ तुम्ही बघितले तर तुम्हाला त्यामध्ये कळून जाईल। ठीक आहे, तर बाकीच्या महिलांची 2 ते 3 मिनिटं वाट बघूयात आणि पुढचं चालू करूयात। आणि ज्या महिलांना शिवायची खूप आवड आहे पण कटिंग जमत नाही किंवा क्लासमध्ये लक्षात येत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत। आणि आपल्याकडे जे पेपर पॅटर्न आहेत ते वॉटरप्रूफ फॅब्रिकचे आहेत, म्हणजेच प्लास्टिकच्या कापडापासून आपण तयार केलेले आहेत, जेणेकरून तुमच्याकडनं पाण्यात पडलं, पाण्यात भिजलं तरी ते फाटणार नाही आणि खराब होणार नाही, लाईफ टाईम टिकणारे आहेत। दुसरी गोष्ट, 100% गॅरंटी आहे ब्लाऊज बसायची। तर ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि आपल्याकडे सर्व प्रकार आहेत, जसं की कटोरी, प्रिन्स कट, 4 टक्स, बोटनेक, सब्बेसाची, 1 टक्स, 3 पीस प्रिन्सेस कट, बोटनेक कटोरी, पाठीमागचा गळा बंद आणि पुढच्या साईडला व्ही गळा असं 4 टक्स मध्ये पण आहे, कॉलर कटोरी मध्ये आहे, नऊवारी साडी आहे। यातले कुठलेही हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा उपलब्ध आहे आपल्याकडे, किंवा तुम्ही डेबिट कार्डवरती किंवा क्रेडिट कार्डवरती सुद्धा पेमेंट करू शकता, किंवा ऑनलाईन फोन पे, गुगल पे सुद्धा करू शकतात। हे सगळं ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत। ज्यांना कुणाला मागवायचे असेल त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आणि कुठल्याही प्रकारचे पेपर पॅटर्न वरती 10% डिस्काउंट आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे पेपर पॅटर्न मी देते त्याबरोबर तुम्हाला डिझाईनच्या बाहेर डिझाईनचे गळे अगदी फ्री मध्ये मिळत आहेत। तर आता बऱ्याचशा महिला जॉईन झालेल्या आहेत, प्रत्येकाला मी नाव घेऊन हाय म्हणू शकत नाही, तर सगळ्यांना पुन्हा एकदा हाय। तर आता आपण मी ड्राफ्टिंग दाखवणार आहे, ती ड्राफ्टिंग तुम्हाला बघायची आहे। तर अशा पद्धतीने जशी आपण 28 साईजची ड्राफ्टिंग बघितली होती तशीच 38 पर्यंत तुम्हाला काढत जायचे आहे। जे ड्राफ्ट आहे ते 38 साईज पर्यंत तुम्हाला घेत जायचे। तर मी इथं जवळजवळ 1 मिनिटापर्यंत ड्राफ्टिंग दाखवत असते, पण कसं आहे लाईव्ह मध्ये जर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही आपला रेकॉर्डेड आजचा व्हिडिओ येत असतो क्लास पूर्ण झाल्यानंतर, तर तो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात आणि व्हिडिओला थांबवून तुम्ही ड्राफ्टिंग करू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्याला ड्राफ्टिंग करायचं आहे, पाठीमागचा भाग, पुढचा भाग आणि बाही, अशा प्रकारे प्रत्येक साईजसाठी ड्राफ्टिंग करायचं आहे। ठीक आहे, आणि अशा पद्धतीचे पूर्ण उंची, छाती, कंबर घेर असे सगळे माप लिहायचे आहेत। हे आहे 28 साईजचे मी तुम्हाला दाखवत आहे, पण अशाच प्रकारे 28 पासून 50 पर्यंतचं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। तर मला वाटतं तुमचं लिहून झालेलं असेल, किंवा तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी लाईव्ह मध्ये दाखवलं त्याच्यात तुम्ही बघून लिहू शकतात। फक्त मी आता माप सांगणार आहे, तर ते मापानुसार तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। तर आता आपण माप बघूयात। तर मी आता तुम्हाला 38 साईजची माप सांगणार आहे। जसं तुम्हाला पूर्ण उंची, छाती, कंबर घेर, शोल्डर, बाही उंची, दंड घेर आणि मुंडा असे पूर्ण लिहून घ्यायचं आहे। आणि ते लिहून घेतलं असेल तर तुम्हाला माप मी सांगते। जर तुमचा गळा पाठीमागचा 38 साईजचा 4 इंचाचा गळा असेल, मी प्रत्येक साईज मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला गळ्यांची उंचीनुसार सांगत आहे, तर तशा पद्धतीने तुम्ही लिहून घ्यायचं आहे। तुमची गळ्याची उंची जर तुमची 4 इंच असेल पाठीमागच्या गळ्याची, तर त्यानंतर त्यासाठी आपल्याला शोल्डर मुंड्याची माप चेंज करायची असतात। आधी तर आपण लिहून घेऊयात 38 साईज आहे, तर पूर्ण उंची आपली तयार 14 इंच असते। आणि 95% महिलांना पूर्ण उंची 38 साईजची 14 इंच तयार हवी असते, तर तुम्ही ही 14 इंच लिहून घ्या। छाती आहे 38 साईज, म्हणजे जो आपला गोल राऊंड आहे छातीचा तो 38 साईज आहे। कंबर घेर लिहायचा आपल्याला 34 साईज, मग बऱ्याचशा महिलांची 34, 32, 36, 35 असं सुद्धा येऊ शकतं। पण जे मी माप तुम्हाला सांगते ते लिहून घ्यायचे, नंतर तुम्हाला कमी जास्त तुमच्या ब्लाऊजवरून घेऊन करता येईल, किंवा कस्टमरचं ब्लाऊज असेल तर त्यानुसार तुम्हाला करता येणार आहे। तर कंबरचं माप लिहून झालं, आता शोल्डरचं माप लिहायचंय। जर तुमचं पाठीमागचा गळा 4 इंचाचा असणार आहे, तर त्यासाठी शोल्डरचं माप घ्यायचं आपल्याला 7.25 इंच, मुंड्याचं घ्यायचंय 7.25 इंच, घडी घ्यायची आपल्याला। घडी म्हणजे आता तुम्हाला माहिती झालं असेल छाती,
तर घडी मी तुम्हाला दाखवत असते. मी ब्लाऊजवरून माप घेऊन जे लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे त्याला घडी म्हणतात. मग घडी कुठल्या बाजूने मोजायची हे सुद्धा मी ब्लाऊजवरून माप घेण्याच्या लाईव्ह क्लासमध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी तो क्लास बघितला नसेल तर रेकॉर्डिंग क्लास आहे आपल्याकडे यूट्यूबवरती, तर तुम्ही पहिल्या दुसऱ्या दिवसाचा क्लास बघू शकता. तर दुसऱ्या दिवसाच्या क्लासमध्ये मी सांगितलेलं आहे. तर घडी आपली छातीचा चौथा भाग, 38चा चौथा भाग येतो आपला 9.5 इंच. तर त्यामध्ये 4 इंच जर तुमचा पाठीमागचा गळा असेल तर आपल्याला 3 पॉईंट वाढवून घ्यावे लागतात. किती पॉईंट म्हणजे 3 लाईनी, 9.5 इंच प्लस 3 लाईनी अशा पद्धतीने वाढवून घ्यायला लागतात. आणि जे काही तुमचं शिलाई मार्जिन असेल ते अशा पद्धतीने आपलं हे माप टाकायचंय. शोल्डरचं माप तुम्हाला सांगितलंय 7.25 इंच, मुंड्याचं माप सांगितलंय मी तुम्हाला 7.25 इंच, बाहीची उंची तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार लिहायची आहे, दंडघेर ही तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार लिहायचं आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण माप आपण लिहून घेतले आणि तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. आता आपण 0 ते 1, 0 ते 2 काय लिहून घेतलेले जे तुम्हाला ड्राफ्टिंगमध्ये दिसलंच असेल तशा पद्धतीने लिहून घ्यायचे. 0 ते 1 म्हणजे आपण जे पूर्ण माप घेतो उंची तर ते 0 ते 1 असतं. 0 ते 1 म्हणजेच पूर्ण उंची, 0 ते 1 म्हणजेच पूर्ण उंची. त्यात आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. आता आपली 38 साईज आहे, 38ची आपण पूर्ण उंची घेतलेली आहे 14 इंच बरोबर. तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचे म्हणजे किती इंच झालं आपलं 15 इंच. हे सुद्धा बऱ्याचशा महिलांना माहीत नाहीये, बऱ्याचशा महिलांना हे सुद्धा माहीत नाही की उंची प्लस आपल्याला 1 इंच करायला लागतं. ठीक आहे. तर 0 ते 2 छातीचा चौथा भाग, जसं मी तुम्हाला सांगितलं 38 साईज आहे, 38चा चौथा भाग येतो 9.5 इंच प्लस आपल्याला त्यामध्ये 3 पॉईंट ॲड करायचे. कशासाठी? लुजिंगसाठी, कारण हा गळा पाठीमागचा लहान आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे की पाठीमागचा गळा आपला लहान आहे, तर त्यासाठी आपल्याला लुजिंगमध्ये 3 पॉईंट आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे आहेत. छातीचा चौथा भाग 3 पॉईंट प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. ज्यांचं कुणाचं लक्षात येत नसेल तर त्यांनी कमेंटमध्ये विचारायचं आहे. जो आपलं लाईव्ह सेशन चालू असतं म्हणजे लाईव्ह क्लास जेव्हा आपला चालू असतो तेव्हा तुम्हाला त्यातले कुठलेही डाऊट असतील तर ते तुम्हाला विचारायचे आहे. दुसऱ्या दिवशी तुमचे सगळे डाऊट क्लिअर करणार मी. तर अशा पद्धतीने आपल्याला मापं घ्यायची आहेत. 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, 1 ते 3 कमरेचा चौथा भाग, चौथा भाग कमरेचा अधिक 1 इंच पाठीमागचा टक्स अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. कमरेमध्ये लुजिंग घ्यायची गरज येत नाही, कमरेमध्ये लुजिंग घ्यायची गरज येत नाही. म्हणून कमरेत आपण जे रेग्युलर माप टाकतो तेच आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत. आता 0 ते 4 शोल्डरच्या निम्म, जसं आपण ब्लाऊजवरून माप घेऊन तुम्हाला सांगितलं होतं मी की शोल्डरच्या निम्म म्हणजे कसं असतं, तर तशा पद्धतीने शोल्डरच्या निम्म असणार आहे. तर 4 ते 5 शोल्डरच्या निम्म प्लस पाव इंच. जर तुम्ही पाव इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर, पण मी काय घेते अर्धा इंच शिलाई मार्जिन घेते, म्हणून शोल्डरच्या निम्म प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन. जसं आता तुम्ही ब्लाऊजवरून माप घेतलेले, शोल्डर आलेला आहे तुमचं 11 इंच, तर त्याचा निम्म करायचंय 5.5 इंच येतो बरोबर. तर त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचे. अशा पद्धतीने माप घ्यायचे. आणि तुम्हाला जर ब्लाऊजवरून माप कशी घ्यायची हे माहीत नसेल तर आपला लाईव्ह क्लासचा दुसऱ्या दिवसाचा रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकतात. त्यात अगदी डिटेलमध्ये माप कसे घ्यायचे ते दाखवलेलं आहे. आणि माप घेताना महिलांच्या काय काय चुका होतात आणि कशामुळे तुमचे ब्लाऊज बिघडतात हे सुद्धा मी त्या डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर 0 ते 6 गळा रुंदी, 0 ते 6 गळा रुंदी. जर तुमचा गळा 8 इंच 8.5 इंच प्लस असेल तर 2.25 ते 2.5 इंच गळा रुंदी घ्यायची. डिझाईनचा गळा असेल, डीप नेक पसरट असेल तर फक्त 2.25 इंच आपल्याला गळा रुंदी ही घ्यायची असते. गळ्याची उंची तुमच्या चॉईसनुसार 1 ते 8 टक्सची रुंदी, 1 ते 8 टक्सची रुंदी जसं मी तुम्हाला दाखवते आहे प्रत्येक याच्यामध्ये की मेन टक्सची रुंदी किती घ्यायची तशीच. आणि 8 ते 9 टक्सची उंची. टक्सची उंची जो पुढचा टक्स असणार आहे आपला तो आपल्याला शोल्डर पासून, आपलं कटोरीचं ब्लाऊज असेल किंवा प्रिन्स कट ब्लाऊज असेल किंवा 4 टक्स असेल तर शोल्डर पासून त्या टक्स पर्यंत उंची मोजायची आहे, त्यात अर्धा इंच प्लस करायचे. अशा पद्धतीने मी 0 ते 1 पासून तुम्हाला माप सांगितलेले आहेत आणि हे माप प्रत्येक महिलेला लिहून घ्यायचे. जरी तुमचा आपला क्लास केल्यानंतर मध्ये 4-5 महिने गॅप पडला किंवा वर्षभर गॅप पडला तर हे जे तुम्ही लिहून घेतलेलं असेल हे बघितल्यानंतर तुमचं लक्षात येणारच आहे. तर हे लिहायला विसरू नका. थोडा वेळ जातो पण हे खूप फायद्याचं आहे. तर अशा पद्धतीने आपण माप टाकलेले आहेत आणि मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलेले आहेत. आणि जर तुमचे हे माप
लक्षात येत नसतील किंवा मी शिकवलेलं लक्षात येत नसणार आहे किंवा तुम्हाला कटिंगची आवड नसेल, फक्त शिवायची आवड आहे, तर यासाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. आणि पेपर पॅटर्न तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मागवू शकतात किंवा तुम्ही डेबिट कार्डने सुद्धा मागवू शकतात किंवा क्रेडिट कार्डने सुद्धा मागवू शकतात किंवा तुमच्याकडे फोनपे गुगल पे असेल त्याच्याने जमा करून सुद्धा तुम्ही पेपर पॅटर्न मागवू शकतात. हे 3-4 प्रकार आपल्याकडे जे आहेत ते उपलब्ध आहेत. तुम्ही कशाही पद्धतीने पेमेंट करू शकता. तर अशा प्रकाराचे मी तुम्हाला माप सांगितलेले आहेत. तर आता आपण ड्राफ्टिंग बघणार आहोत. ड्राफ्ट कसं करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. 4 इंच पाठीमागच्या गळ्यासाठी शोल्डर मुंड्याचे माप कसे टाकायचे ते बघूयात. तर आता आपण ड्राफ्टिंग करून घेऊयात. सगळ्यात आधी आपल्याला 0 ते 1 असं माप टाकायचे, म्हणजेच उंचीचं प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड करायचे. हे आहे 0 ते 1 पूर्ण उंची प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड. आता ही आडवी जी रेषा आहे ती आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 4 इंच गळ्यासाठी पावणे 1 इंच म्हणजे जवळजवळ 3 पॉइंट अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे इथं माप घेतलेलं आहे. पुन्हा आपल्याला पूर्ण उंची प्लस 1 इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने ही ड्राफ्टिंग करायची आहे. लक्षात ठेवायचं आहे जसं मी सांगते तसं 1 इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवूनच घ्यायला लागतं. जसं आपण इथं पूर्ण उंची घेतलेली आहे ही 14 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड केलेले असं 15 इंच वरती आपण इथं टिक करून घेतलेला आहे. आणि ही जी आडवी रेषा आहे ती आपली छातीचा चौथा भाग अधिक पावणे 1 इंच किंवा 3 पॉइंट लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. तर ते कशासाठी, कारण आपला जो गळा आहे तो फक्त 4 इंचचा पाठीमागचा गळा आहे. पाठीमागचा गळा जर तुमचा डीप नेक असेल 8 इंचापेक्षा जास्त तर त्यासाठी आपल्याला लुझिंग घ्यायची गरज येत नाही. डायरेक्ट छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच असं मार्जिन टाकलं तरीही चालेल. पण जर तुमचा गळा 1 इंचापासून तर 4 इंच 5 इंच असा असेल तर त्यासाठी आपल्याला लुझिंग ही घ्यावीच लागते. तर इथं आपण आता शोल्डरचं माप घेऊयात. पावणे 8 इंच शोल्डरचं माप आहे. गळा रुंदी तुम्हाला तुमच्या हिशोबाने टाकायची. जसं तुम्हाला टाईट गळा हवा असेल तर कमी गळा रुंदी टाकायची, तुम्हाला पसरट गळा हवा असेल तर जास्त रुंदी टाकली तरीही चालेल. आता उंची घ्यायची, गळ्याची उंची 4 इंच. पाठीमागचा जो गळा आहे तो तयार 4 इंच येणार आहे तर 4.5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे. मुंड्याचं माप घ्यायचंय पावणे 8 इंच अशा प्रकारे पावणे 8 इंच वरती टिक करून घेतलेला आहे. इथं आपण टिक केलेला तर आपली गळ्याची उंची पाठीमागची लहान आहे तर मुंड्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे. किती इंच डाऊन करून घ्यायचे? अर्धा इंच. हे विसरायचं नाही. जर आपला गळा डीपनेक असेल म्हणजेच मोठा असेल तर त्यासाठी आपल्याला गळ्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं असतं 5 इंच. जर तुमचा गळा लहान असेल म्हणजेच 1 इंचापासून तर 4 ते 5 इंचापर्यंत तर त्यासाठी आपल्याला अर्धा इंच मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्युजन करायचं नाही. वाटलं तर एका पेजवरती जसं आपण ड्राफ्टिंग काढतो तिथं तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल की 4 इंच म्हणजे 0 पासून किंवा 1 पासून तर 4 ते 5 इंच गळ्यापर्यंत आपल्याला मुंड्याच्या साईडने डाऊन करून घ्यायचं असतं. तर आता आपण मुंड्याला शेप देऊन घेऊयात. जो आकार आहे तो इथं मी मुंड्याला देऊन घेतलेला आहे. गळ्यालाही आपण आकार देऊन घेऊयात. हा आहे आपला 4 इंचाचा गळा. तर अशा प्रकारे आपण आकार देऊन घेतलेला आहे. तर आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. कमरेचा चौथा भाग अधिक 1 इंच अधिक 2 इंच अशा प्रकारे आपल्याला माप घ्यायचे आहेत. माप घेताना नीट लक्षात ठेवायचं आहे की पाठीमागच्या टक साठी आपल्याला एक्स्ट्रा हे मार्जिन घ्यायचं आहे. आता छातीपेक्षा तुमचं कंबर जर 7 ते 8 किंवा 5 ते 6 इंचाने कमी असेल तर ही जी रेषा आहे जशी क्रॉस मध्ये आली आपली तशी क्रॉस मध्ये येईल. पण जर तुमचं चेस्ट पेक्षा कंबर 3 ते 4 इंचाने लहान असेल तर आपली ही जी रेषा आहे ती सरळ येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. बऱ्याचशा महिलांचे युट्यूबला आम्हाला कमेंट पण आलेले आहेत की आम्ही जी फिटिंग करतो की ती सरळ येत नाही. तर ती का सरळ येत नाही? बऱ्याचशा महिलांचं कंबर जर तुमचं छातीपेक्षा 5 ते 6 इंचाने कमी असणार आहे तर ती सरळ रेषा येणार नाही. सरळ रेषा केव्हा येते? जेव्हा कंबर आणि छातीचं माप मध्ये 3 ते 4 इंचाचाच फरक असतो तेव्हा आपली जी फिटिंगची रेषा आहे ती सरळ येते. तर अशा पद्धतीने इथं टिक करून घेतलेला आहे. आता पाठीमागचा टक्स मी प्रत्येक वेळी प्रत्येक लाईव्ह मध्ये सांगत असते की कमरेचा जो चौथा भागाचं माप घेतलेलं असतं त्याच्यापेक्षा निम्मवरती आपल्याला टिक करून घ्यायचा आहे. तर इथं आपला हा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे. अगदी सविस्तरपणे मी 4 इंच जी गळ्याची रुंदी आहे त्यासाठी सांगितलेलं आहे. आणि साईज आहे आपली 38 साईज आहे आजची आपली 38 साईज.
तर आता आपण पुढचा भाग टिक करून घेऊयात. पुढचा भाग टिक करताना आपल्याला सर्वात आधी अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. हुकलूक पट्टीसाठी ते विसरायचं नाही. तिथून पुढे आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच अधिक 2 इंच शिलाई मार्जिन असं हे माप टाकायचं आहे. इथून आपल्याला सरळ रेषा घ्यायची. पाठीमागचा भाग ठेवून जर तुम्ही कटिंग करत असाल तर फक्त अर्धा इंच उंचीत वाढवायचं आहे. आणि तुम्ही जर सेपरेट कटिंग करत असाल तर आपल्याला 1.5 इंच 1.5 इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जर आपण पाठीमागचा भाग ठेवून जर कटिंग करत असाल तर फक्त अर्धा इंच एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पाठीमागचा भाग ठेवून आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे असं समजायचं आणि अशा पद्धतीने टिक करायचं. आणि पाठीमागचा भाग जर ठेवून तुम्ही कट करत नसाल, सेपरेट भाग कट करत असाल तर आपल्याला 1.5 इंच वाढवायचे, 1.5 इंच नाही. माझ्याकडनं चुकून 1.5 इंच तोंडातनं निघालंय, पण 1.5 इंच नाही तर 1.5 इंच वाढवायचे. सेपरेट कट करत असाल तर 1.5 इंच. आणि जर हा भाग ठेवून कट करत असाल तर आपल्याला किती इंच वाढवायचे? 1.5 इंच. आणि हा भाग ठेवून कट करत असाल तर फक्त अर्धा इंच. सेपरेट कट करत असाल तर 1.5 इंच. पाठीमागचा भाग ठेवून कट करत असाल तर फक्त अर्धा इंच. एवढं लक्षात ठेवायचे. मी 2-2, 3-3 वेळा सांगितलेलं आहे. तर माझ्याकडनं 1.5 इंच बोललं गेलं त्याबद्दल सॉरी. तर आता आपण हे माप टाकून घेऊया. शोल्डरचं माप घ्यायचं आहे, गळारुंदीचं माप घ्यायचं आहे. जसं आपण पुढच्या भागात पाठीमागच्या भागात शोल्डर घेतलेला आहे तेवढंच आपल्याला पुढच्या भागात पण घ्यायचं आहे. गळ्याची उंची 5 इंच, 5.5 इंच, 6 इंच तुमच्या कस्टमरची जेवढी उंची असेल तेवढी उंचीचं तुम्हाला माप टाकायचं आहे. मुंड्याच्या साईडने अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे. आणि ही जी आतली रेषा आहे इथून आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे, जेणेकरून ज्या फुगा येतो किंवा चुने येतात ब्लाउजला ते येणार नाही. तर अशा प्रकारे टिक करून घ्यायचं आहे. तर आपण हा पाठीमागचा भाग न ठेवता टिक केलेला आहे म्हणून किती इंच वाढवलं यामध्ये? 1.5 इंच. फरक तुम्हाला दिसतच असेल. हा 1 इंच आणि हा बॉक्स थोडा मोठा आहे म्हणजे आपलं किती इंच वाढवलंय आपण? 1.5 इंच वाढवले. सेपरेट टिक करत आहोत म्हणून. पण जर पाठीमागचा भाग ठेवून टिक केलं तुम्ही पेपरवरती तर फक्त अर्धा इंच वाढवायचा आहे. तर अशा पद्धतीने टिक केलेले आहे. तर आता आपल्याला कमरेचा चौथा भाग हे माप काढायचे. कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच आणि छातीचा भाग घेऊनच आपण हे टिक केलेले आहे. जो चौरस आहे तो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच, पाठीमागचा गळा 4 इंच आहे म्हणून अधिक 2 इंच शिलाई मार्जिन. तसं कमरेमध्ये आपल्याला वाढवायची गरज नाही. कमरेचं जे काही तुमचं कमरेचा चौथा भाग असेल तो कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच एवढंच तुम्हाला माप घ्यायचं आणि 1 इंच पाठीमागच्या टक्ससाठी. पाठीमागचं असेल तर, पुढचं असेल तर टक्सची वाढवायची गरज येत नाही. पुढच्या भागात काय करतो आपण? एक्स्ट्राचं मार्जिन इथं वाढवत असतो म्हणून पुढच्या भागात गरज येत नाही, माप घ्यायचं डायरेक्ट. तर आता आपण टक्सची रुंदी टिक करून घेऊयात. टक्सची रुंदी आहे आपली चेस्टचा 10वा भाग म्हणजे छातीचा 10वा भाग. आता छातीचा 10वा भाग म्हणजे किती? 38 साईज आहे. तर 3.8 असं आपल्याला माप घ्यायचं आहे. टक्सची उंची ब्लाउजवरून मोजायची आहे. अशा पद्धतीने 1 इंच ह्या साईडने आणि 1 इंच ह्या साईडने म्हणजे किती इंच झालं आपलं? 2 इंच झालं. किती इंच झालं? 2 इंच. कारण चेस्ट हेवी असणार आहे 38ची. तर 1 इंच इथं 1 इंच इथं असं 2 इंच आपलं हे तयार झालेलं आहे. तर इथं हा कमरेचा चौथा भाग अधिक 2 इंच आपण वाढवलंय तर इथून आपल्याला बरोबर 2.25 इंच घ्यायचं आहे. किती इंच घ्यायचं आहे? 2.25 इंच. कारण 1 इंच असं 2 इंचाने टिप मारतो आपण तर 0.5 इंच त्यामध्ये जातच. तर बरोबर 1.25 इंच वरती घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने क्रॉस मध्ये आपली रेषा येणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही टिक करत असाल त्यावेळेला हे लक्षात ठेवायचं आहे की अशा पद्धतीनेच आपली मार्किंग आली पाहिजे आणि अशा पद्धतीने हा क्रॉस मध्ये दिसला पाहिजे. जरी तुम्ही कमी वाढवलेलं असेल इथं तरीही तो भाग क्रॉस मध्येच आला पाहिजे. जर क्रॉस मध्ये येत नसेल तर काय होतं? ब्लाऊज चुकेल आणि जो टक्स असेल तो तुम्हाला अगदी छोटा घ्यावा लागेल आणि आपलं जे ब्लाऊज आहे ते परफेक्ट असं व्यवस्थित बसणार नाही. तर तुम्हाला ड्राफ्टिंग ही का करायची? जेणेकरून तुम्ही 6 महिने 4 महिने गॅप झाला किंवा तुमच्या लक्षात राहिलं नाही तर हे जे ड्राफ्टिंग केलेलं आहे आपण, जे मी तुम्हाला वहीमध्ये दाखवते ते बघितल्यानंतर लक्षात येतं आपलं की कुठल्या बाजूने आपण कसं वाढवून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर प्रत्येकाला ड्राफ्टिंग ही करायचीच आहे. तर अशा पद्धतीने दोघही भाग इथं टिक झालेले आहेत. आता आपण बाही टिक करून घेऊयात. मी 3 इंचाची बाही घेणार आहे. 3 इंचाची बाही
बाहीची उंची 3 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन असं 4 इंच वरती टिक करायचं आहे. 3 इंच बाहीसाठी 1.5 इंच खुल्या भागाकडून अशी इथं रेषा मारून घ्यायची आहे. 3 इंच बाहीसाठी आपल्याला 1.5 इंच खुल्या भागाकडून अशा पद्धतीने रेषा मारायची आहे. आणि आता आपली 38 साईज आहे. 38चा आपल्याला घडीचं माप किती घ्यायचं हे तर झालं आपलं उंचीचं माप. तर हे रुंदीचं माप किती घ्यायचं आहे? छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच. मग अर्धा इंच का? कारण आपण छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तिथं आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच असं माप टाकायचं आहे. तर आता आपण काय करून घेऊयात? आकार देऊन घेऊयात. अशा प्रकारे आपण बाहीला शेप दिलेला आहे. तर तुम्हालाही बाहीचा शेप जमत नसेल तर प्रॅक्टिस करा. दंडघेर तुमचा जो काही येत असेल तो दंडघेरचं माप टाकायचं आहे. आणि हा जो राहिलेला कापड आहे हा कट करून घ्यायचा आहे. हा जो राहिलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने 3 इंचच्या बाहीसाठी आपण 1.5 इंच खुल्या भागाकडून कमी केलेला आहे. आणि इथं दाखवलेलं, इथं तुम्हाला हा भाग जास्त दिसत असेल, हे माप न घेता कटिंग आहे. पण काय होईल, जर 1.5 इंचची बाही तुम्हाला 3 इंचची बाहीसाठी 1.5 इंच खुल्या भागाकडून कमी केलं तर अशा पद्धतीची ही तुमची बाही दिसणार आहे. म्हणजे ही सुद्धा उंची तुम्हाला कमी दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बाहीची सुद्धा कटिंग करायची आहे आणि ड्राफ्टिंग करून घ्यायची आहे. आणि जे मी तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये सांगत आहे की 3 इंचच्या बाहीसाठी 1.5 इंच आपण खुल्या भागाकडून कमी केलेला आहे, हे ड्राफ्टिंग करून घेताना तिथं लिहून सुद्धा घ्यायचं आहे. जेव्हा तुमच्याकडे 3 इंचची कुठल्याही साईजची बाही आली तरी तुम्ही ते बघून कटिंग करू शकता. तर अशा प्रकारे आपण पाठीमागचा भाग, पुढचा भाग, बाहीचा भाग हे टेक करून झालेला आहे आणि अगदी सविस्तरपणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि सगळ्यांना समजेल या पद्धतीने मी लाईव्ह क्लासमध्ये सांगत आहे. बऱ्याचशा आपल्या महिला आहेत की त्या शिकलेल्या नाहीयेत आणि त्या सुद्धा क्लास जॉईन करतायत आणि छान छान कमेंट मला पाठवत आहेत की तुम्ही जे शिकवताय ते आमच्या खूप छान लक्षात येतंय, अगदी सविस्तरपणे सांगतायत. तसंच व्हॉट्सअपला पण मेसेजमध्ये बरेचसे मेसेज येत आहेत की तुम्ही जो क्लास घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला खूप हेल्प होते, बाहेर जायला मिळत नाही आम्हाला, तर घरी बसून क्लास करता येतोय ताई. तर ते जे मेसेज आहेत ते वाचून मलाही खूप आनंद होतो. आणि ज्या महिलांना फक्त शिवता येतं, कटिंग करता येत नाही, अशा महिलांसाठी आपल्याकडे पेपर पॅटर्न उपलब्ध आहेत. ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि पेमेंट कसं करायचं असं बऱ्याचशा महिलांचं म्हणणं आहे की पेमेंट तुम्ही फोनपे, गुगल पेही करू शकतात किंवा क्रेडिट कार्ड द्वारे पण करू शकतात, डेबिट कार्डद्वारे सुद्धा करू शकतात किंवा कॅश ऑन डिलिव्हरी तुम्हाला हवी असेल तर कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा मिळू शकते तुम्हाला आपल्याकडून. आणि तुम्हाला जर माझा आजचा हा लाईव्ह क्लास आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बाय सगळ्यांना.